सज्जन श्रोते हो, पान 163 आत्मोपनिषद. हरी कृपा वर्षावाने होवो चिंब जीव ओला. हा भक्त परमेश्वराला सांगत आहे की भगवंता तुझ्या कृपेने हा जो जीव आहे, लहानसा जीव आहे, तो ओला चिंब होवो. म्हणजे जसा चातक वर्षा ऋतूची वाट बघत असतो आणि पहिल्या पावसाच्या पाण्याने भिजण्यामध्ये त्याला अत्यंत आनंद होत असतो, म्हणून चातक जसा वर्षा ऋतूमध्ये न्हावून आनंदाने नाचू इच्छितो, तसा हा भक्त हरिकृपेच्या वर्षावाने हरिकृपेच्या पावसात ओला चिंब होऊन आनंदाने नाचू बागडू इच्छितो, असा याचा सर्वसाधारण अर्थ आहे या शीर्षकाचा. आता एकदा हे काव्य वाचून दाखवतो आणि मग बारीक सारीक अर्थ स्पष्ट करतो. हरिकृपा वर्षावाने होवो चिंब जीव ओला. ऐका. जरी तुझ हृदयीना भक्तांची करुणा व्यर्थ उगा म्हणताती तुझ वैकुंठीचा राणा. सत्यशील तुझे भक्त परती जरी आपत्ती भक्त कैवाराचे ब्रीद आता सोडी श्रीपती. तुझ लागी सोडून सारे तुझ पाशी भक्त येती जरी ठाव त्यांना देसी ऐसा कैसा लक्ष्मीपती. लोक संग टाकुनी भक्त धरण्या येती दिव्य संग तरी हृदय नाररीसी निला जरा तू श्रीरंग. ज्ञाना एका चोखा तुका नामा मुक्ता गना बहिणा गाती ब्रीद देती ग्वाही परी मज प्रचिती नाही. मज भक्ती उणे जरी तरी भक्त तू कैवारी. संत आन तुझ देई आता फिरे ना माघारी. थोर संतांसाठी तरी माझी करुणा यावी हरी. नाही तरी पायावरी शिर अर्पिन श्रीहरी. तव पायी हरी येता वाट मागली संपली. जरी हरी नाधरी प्राण सोडी पायावरी. नारायण चातकाने जीवे आकांत मांडिला हरी कृपा वर्षावाने होवो चिंब जीव ओला. त्या नारायण रूपी चातकाने जीवाचा आकांत मांडला आहे आणि तो विठ्ठलाकडे जाऊन म्हणत आहे, बा विठ्ठला तुझ्या कृपेच्या वर्षावाने हरिकृपा वर्षावाने माझा जीव आनंदाने चिंब चिंब भिजून जावा आणि मी खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या प्रेमाचा आनंद उपभोगला असं मला वाटावं आणि माझं जीवन धन्य धन्य व्हावं. मात्र प्रत्यक्षामध्ये हा नारायण जेव्हा त्या विठ्ठलाकडे गेला तेव्हा त्याला आलेला अनुभव तो प्रथम सांगतो आणि नंतर संतांनी ज्यार्थी ग्वाही दिली आहे की विठ्ठलाकडे जाणाऱ्या प्रत्येकाला विठ्ठल दर्शन देतो, त्या संतांनी दिलेल्या ग्वाहीचं, संतांनी दिलेल्या ब्रीदाची आठवण मी त्या विठ्ठलाला करून देतो आणि हा नारायण रूपी चातक म्हणतो तुझ्या कृपा वर्षाने जीव ओला चिंब व्हावा. म्हणून सुरुवातीला त्याला आलेला अनुभव असा आहे, जरी तुझ हृदयीना भक्तांची करुणा व्यर्थ उगा म्हणताती तुझ वैकुंठीचा राणा. वर्षोनवर्षे दिसा मागून दिस त्या भगवंताची करुणा भाकून सुद्धा जर भगवंताच्या हृदयात ओलावा प्रेमाचा पाझर फुटत नसेल तर हा नारायण रूपी चातक म्हणत आहे त्या वैकुंठीच्या राण्याला म्हणजे विठ्ठलाला, अरे तुला उगाचच वैकुंठीचा राणा म्हणतात. तुझ्या हृदयात तर जशी असायला पाहिजे तशी भक्ताप्रती करुणा दिसत नाही. तुझे सत्यशील सत्य मार्गावरून चालणारे भक्त जर आपत्तीत पडले तर त्यांना त्या आपत्तीतून सोडवण्यासाठी भक्त कैवाराचे ब्रीद घेतलेला तू श्रीपती आहेस असं म्हणतात.
पण त्यांना तू काही आपत्तीतून सोडवतोस असा दाखला, असं उदाहरण किंवा असा दृष्टांत आजपर्यंत मला झाला नाही. तुझ लागी सोडून सारे तुझ पाशी भक्त येती, जरी ठाव त्यांना देसी ऐसा कैसा लक्ष्मीपती. हे वैकुंठीच्या राणा विठ्ठला, रुक्मिणीपती लक्ष्मीपती, सर्व काही तुझ्यासाठी सोडून सर्व संसार पाठी टाकून भक्त तुझ्याजवळ येतात आणि तू मात्र तुझ्या पायाशी त्यांना ठाव देत नाहीस, त्यांना विश्रांती देत नाहीस, त्यांना आनंद देत नाहीस. मग तुला लक्ष्मीपती म्हणतात. तर असा कसा तू लक्ष्मीपती की तुझ्याकडे आलेल्याला तू विनमुख ठेवतोस, त्याला आपत्तीतून सोडवत नाहीस. सर्व तुझ्यासाठी टाकून जे भक्त येतात त्यांची तुला काळजी नाही. असं असताना तुला लक्ष्मीपती म्हणतात. हे तुझं ब्रीद, हे तुझं बिरुद खरोखरच तुला शोभून दिसतं का, याचा विचार तू तुझ्याशी करावा. लोकसंग टाकुनी भक्त धरण्या येती दिव्य संग, तरी हृदयीना धरिसी निलाजला तू श्रीरंग. अरे श्रीरंगा, तू एवढा कसा निर्लज्ज, लोकांची साथ सोबत टाकून संसार टाकून तुझा दिव्य संग धरण्यासाठी तुझ्याकडे भक्त येतात आणि तू मात्र तुझा संग त्यांना देत नाहीस. असं असताना तुला खरोखरच लाज वाटत नाही का की तुझ्याकडे येणाऱ्या भक्तांचा तू अवहेर करतोस. म्हणून तुला तर मी निलाजरा म्हणतो, असा हा भक्त म्हणत आहे. कारण पुढे तो असं सांगतो, ज्ञाना एका चोखा तुका नामा मुक्ता जनावेना, ज्ञानदेव एकनाथ चोखोबा तुकाराम नामदेव मुक्ताबाई जनाबाई बहिणाबाई. म्हणून ज्ञानाई एकनाथ चोखोबा तुकाराम नामदेव मुक्ताई जनाई बहिणाई या सर्व संत महंतांनी तुझं गीत गाता गाता तुझ्या ब्रीदाबद्दल, तुझ्या निश्चयाबद्दल आम्हाला ग्वाही दिली आहे की जर तुझं कीर्तन, तुझी भक्ती आमच्या हृदयात असेल तर भक्ताचा कैवार घेण्याचं ब्रीद हे विठ्ठला तुझं आहे. असं ज्ञानदेव एकनाथ चोखोबा तुकाराम नामदेव मुक्ताबाई जनाबाई बहिणाबाई ही सर्व संत महंत नरनारी मंडळी तुझ्या ब्रीदाची ग्वाही देत असताना आम्ही त्याच मार्गावरून वाटचाल करून सुद्धा तुझं ब्रीद तू सांभाळतोस अशी आम्हाला प्रचिती नाही. मग संत जे तुझ्याबद्दल बोलतात तो शब्द तू खोटा ठरवणार का, असं हा नारायण त्या विठ्ठलाला विचारतो. मज भक्ती उणे जरी तरी भक्त तू कैवारी, संत आण तुझ देई आता फिरेन माघारी. या संत महंतांनी तुझ्या ब्रीदाची आम्हाला ग्वाही दिली आहे, त्या संतांची शपथ तुला मी घालत आहे. आणि जर माझ्या भक्तीमध्ये काही कमी जास्त असेल, उण अधिक असेल, तरी सुद्धा ती भक्ती तू मानून घे. तू भक्ताचा कैवारी आहेस, हे ब्रीद तुझ्या द्वारे सर्व संत महंत तुझं ब्रीद म्हणून सांगत आहेस. तू भक्त कैवारी आहेस असं संत महंत सांगतात. त्याच संत महंतांच्या पायाची शपथ मी तुला देतो. आणि माझ्या भक्तीमध्ये जरी काही थोडंफार कमी जास्त असलं तरी सुद्धा मी तुझा भक्त आहे, सबब तू माझा कैवार घ्यावास असं मी तुला बजावून सांगत आहे. थोर संतांसाठी तरी माझी करुणा यावी हरी, नाही तरी पायावरी शिर अर्पिन श्रीहरी. सर्व संसार टाकून मी तुझ्या पायाशी आलेलो आहे आणि आता जर तू मला जवळ घेतले नाहीस, माझ्यावर करुणेचा तू वर्षाव केला नाहीस तर म्हणजे थोर संतांसाठी तरी माझी करुणा हे श्रीहरी तुला यावी. जर माझी करुणा तुला आली नाही तर इथेच मी तुझ्या पायावर माझं मस्तक आपटून आपटून माझा जीव देईन. तो पायी हरी येता वाट मागली संपली, जरी हरी ना धरी प्राण सोडी पायावरी. हे हरी तुझ्या पायाकडे आल्यानंतर माझी पाठची वाट म्हणजे संसाराची माझी वाट आता नष्टच झाली आहे. आता मी परत पाठी जाऊ शकत नाही. आणि तुझ्याकडे आल्यानंतर जर तू मला ठाव दिला नाहीस, तुझ्या पायाशी स्थान दिलं नाहीस, तर तुझ्या पायावर प्राण सोडण्याशिवाय मला दुसरा पर्याय शिल्लक नाही. अशा तऱ्हेने अत्यंत आकांताने नारायण चातकाने जीवे आकांत मांडिला. जीवाचा आकांत करून हा नारायण रूपी भक्त विठ्ठलाकडे आकांत करीत आहे की हे भगवंता, या नारायण रूपी चातकावर तुझ्या हरिकृपेचा वर्षा होऊ दे.
आणि हा छोटासा इवलाला जीव तुझ्या कृपेने ओला चिंब होऊ दे. म्हणून परत येता काव्य नीट ऐका, अर्थ सांगून झालेला आहे. आता काव्य ऐकण्यात आणखी मजा येईल. खरी कृपा वर्षावाने हो चिंब जीव ओला, जरी तुझ हृदयीना भक्तांची करुणा, व्यर्थ उगा म्हणता ती तुझ वैकुंठीचा राणा. सत्यशील तुझे भक्त पडती जरी आपत्ती, भक्त कैवाराचे ब्रीद आता सोडी श्रीपती. तुझ लागी सोडून सारे तुझ पाशी भक्त येती, जरी ठाव त्यांना देसी ऐसा कैसा लक्ष्मीपती. लोक संग टाकुनी भक्त धरण्या येती दिव्य संग, तरी हृदयी नाधरीसी निला जरा तू श्रीरंग. ज्ञाना एका चोखा तुका नामा मुक्त जना बहिणा, जाती ब्रीद देती ग्वाही परी मज त्याची ती नाही. मज भक्ती उणे जरी तरी भक्त तू कैवारी, संत आन तुझ देई आता फिरे नामाघारी. थोर संतांसाठी तरी माझी करुणा यावी हरी, नाही तरी पायावरी शिर अर्पिन श्रीहरी. तव पायी हरी येता वाट मागली संपली, जरी हरी नाधरी प्राण सोडी पायावरी. नारायण चातकाने जीवे आकांत मांडिला, हरी कृपा वर्षावाने हो चिंब जीव ओला. हरी कृपा वर्षावाने हो चिंब जीव ओला. अस्तु. धन्यवाद. सुप्रभात. शुभ दिन.